पक्षांतर करणाऱ्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला. नवनिर्वाचित नगरसेवक अक्षय गोरंट्यालांचा विरोधकांवर प्रहार. जालना मनपासाठी मांडला विकास आराखडा. स्वच्छ आणि सुरक्षित शहरासाठी सीसीटीव्ही व नागरी सुविधांवर भर. जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर नवनिर्वाचित नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी शहराच्या विकासाचा कृती आराखडा मांडला असून यावेळी त्यांनी पक्षांतर करणाऱ्यावर कडक शब्दात टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत वडिलांच्या पराभवानंतर जे लोक आम्हाला सोडून गेले आणि दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढले त्यांना जालन्यातील जनतेने पूर्णपणे नाकारलं आहे, असे मोठं विधान त्यांनी केलं. शहरातील प्रलंबित प्रश्नावर बोलताना अक्षय गोरंट्याल म्हणाले की मोकाट कुत्र्यांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छता आणि कचऱ्यांचे व्यवस्थापन हे आमचे प्राथमिक प्रश्न आहेत. यासोबतच शहराला अधिक सुरक्षित करण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावर भर दिला जाईल. जालना शहराला समृद्ध आणि आधुनिक बनवण्यासाठी एक ठोस आराखडा तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. जालना मनपा पुन्हा देशात टॉप 20 मध्ये आणणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. संगीता गोरंट्याल नगराध्यक्ष असताना जालना नगर परिषदेने देशात 20व्या क्रमांकावर झेप घेतली होती. मात्र त्यानंतर प्रशासकीय राजवटीत कारभार ढिसाळ झाला. आता भाजपच्या हाती सत्ता असल्याने जनसेवेचे ध्येय ठेवून आम्ही पुन्हा या महानगरपालिकेला देशातील पहिल्या 20 शहरांच्या यादीत मानाचे स्थान मिळवून देऊ, असा विश्वास अक्षय गोरंट्याल यांनी व्यक्त केला. आरक्षणाआधीच महापौर ठरवणे चुकीचं असल्यानं असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. महापौर पदाबाबत बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. महानगरपालिकेचे आरक्षण सोडत अजून बाकी आहे असे असतानाही काही लोकांना स्वतःहूनच महापौर ठरवून टाकला होता. हे चुकीचं आहे. भाजपमध्ये अशा पद्धतीची संस्कृती नाही. आरक्षण सोडतीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता विरोधकांवर हल्लाबोल केला. काय सांगाल जालना महानगरपालिकेत तुमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून गेलेले आहे, काय पहिली सर्वप्रथम मी जालन्याच्या जनतेचा मनापासून आभार मानतो की आमच्या विकासाला एवं विकासाच्या मुद्द्यांना बघून लोकांनी एवढ्या मोठ्या मताधिक्याने आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून दिलेले आहे आणि आमचा एक 41 पर्यंत आकडा जे पोहोचलाय हे जनतेच्या आशीर्वादाने पोहोचलाय. कसे असेल पुढचे विकास कामाचा आराखडा वगैरे कसं तयार करा? बघा, सर्वप्रथम मी हे बोलू इच्छितो की आदरणीय दानवे साहेब जेव्हा खासदार होते, माझे वडील जेव्हा आमदार होते, माझी आई नगराध्यक्षा होती, तेव्हाची आमची वॉटर ट्रीटमेंट प्लांट असे वर्क इन प्रोग्रेस आमचे जे कार्य आहे, जसे 35 MLD अंबडशागड आपला मत्स्योदरी माता मंदिरच्या मागे आणि 15 MLD आपले जुनी MIDC, हे सगळे जे काम आहे ह्याच्यानी आम्ही डेली वॉटर प्रोव्हाइड करणार. त्यासोबतच जे सोलार प्लांटचा जे प्रोजेक्ट आहे सगळे एकत्रित करून डेली वॉटर एक आमचं पोहोचवायचं लक्ष आहे. दुसरा, माझी आई जेव्हा नगराध्यक्षा होती तेव्हा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण मध्ये जालनाला आम्ही ऑल इंडिया रँक 22 वर आणला होता. परंतु आता काही कालावधीत प्रशासक होता आणि आमचा टर्म संपून 5 वर्षापेक्षा जास्त झाले आणि आपला रँक आता थोडा परत मागे गेलाय. तर परत जालन्याचा स्वच्छता सर्वेक्षण मध्ये टॉप 20 मध्ये देशात रँक आणायचं आहे आणि ह्यासाठी आमची मेहनत राहणार स्वच्छतेकडे. तसंच खूप ठिकाणी तुम्ही बघतात मोकार कुत्रे लोकांवर अटॅक्स करू लागले. आता त्याला कसं मिटिगेट करायचंय, याच्यावर एक सोल्युशन करणार. कारण बघा, ते पण प्राणी, तर जे जालन्यात डॉग लवर स्क्वॉड आहे, खूप लोक आहे जे जिम्मेदारी काय घेऊ शकतात किंवा पालिकाने त्यांची एक मीटिंग ठेवून, म्हणजे रस्त्यावर मोकार फिरण्यापेक्षा चांगलं आहे त्यांना कुठेतरी स्थलांतरित करून काय आपण करू शकतो याच्याकडे एक लक्ष आम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर विशेष एक भाग येतो सेफ्टीचा. सेफ्टीमध्ये एक पोलीस तर्फे आणि महापालिकातर्फे सीसीटीव्ही कॅमेरास प्रत्येक एरियात प्रत्येक ठिकाणी मोठ्या पैमानाने आणि चांगल्या क्वालिटीचे कॅमेरास लावायचा आम्ही एक संकल्प आपण घेत आहे. यासोबतच खूप ठिकाणी सोसायटी, कॉलनी, गल्लीमध्ये गेट्स नाही, प्रवेशद्वार नाही, त्या ठिकाणी प्रवेशद्वार आणि गेट्स पण वाढले तर आणखी सेफ्टी वाढते. बघा, मी एकच बोलू इच्छितो, आधी महापौरचा रिझर्वेशन सुटून येतो आणि महापौरचा रिझर्वेशन आल्यानंतर महापौर ठरतो. आम्ही दुसऱ्यांसारखं जाहीर करत नाही, हा माझा महापौर, तो माझा महापौर, हा माझा, त्याच्यात सेन्स नाही. पण मी एवढंच बोलू इच्छितो की रिझर्वेशन सुटल्यानंतर त्या पर्टिक्युलर रिझर्वेशन मध्ये जे सर्वात जास्त जे कोणी सेवा करू शकतो
त्याला आम्ही महापौरपदी बसवणार. कारण भारतीय जनता पार्टी हे सेवा करणारा पक्ष आहे. जनसेवा जे करू शकतो तोच महापौर होऊ शकतो. बघा, मी माझं पूर्ण आयुष्य जालन्यातच गेलं. मी 4 वर्ष पुण्यात होतो इंजिनिअरिंगसाठी आणि 1 वर्ष मी लंडनला जाऊन माझं मास्टर्स कंप्लीट करून आलो. परंतु मी लहानपणीपासून म्हणजे 12वी पर्यंत माझं शिक्षण जालन्यात झालेलं आहे आणि आम्ही जालन्यातच राहतो. मग माझ्या लंडनच्या शिक्षणानंतर मी जालन्यातच आहे. मी कुठे दुसरीकडे कधी गेलो नाही. मी जालन्याचा स्थानिक आहे आणि जालन्याला मला मोठा करायचा आहे आणि जालन्याचं नाव मला वाढवायचं आहे. त्यासाठी मी आज सभागृहात गेलेलो आहे. आणि याच्यात मी माझ्याकडून जेवढी माझी ताकद असेल त्याच्यापेक्षा जास्त पण काम ओढून काम करून मी जालन्याच्या जनतेची सेवा करणार. भैयाजी काय सांगता तुमचे वडील विधानसभा निवडणुकीत हरल्यानंतर तुमचे काही समर्थक काही दुसऱ्या पक्षात गेले, दुसऱ्याची त्यांनी साथ दिली, काय सांगा त्याला काय उत्तर देणार तुम्ही? मी याचं एकच उत्तर देणार की ज्या लोकांनी आमच्याकडून ठीक आहे, पॉलिटिक्समध्ये काही गोष्टी होत राहतात, पण ज्यांनी आम्हाला धोका दिला, की ज्या लोकांना माझ्या वडिलांनी संधी दिली होती त्यांना निवडून आणलं होतं आणि असे काही लोक आहेत जे 7-8 लोक आहेत ज्यांनी आम्हाला पाठ दाखवली आणि मग ते सेनेच्या सिम्बॉलवरून कोणी लढले, कोणी इकडून लढलं, कोणी तिकडून लढलं. मी एवढंच बोलू इच्छितो की जनतेने त्या लोकांना उत्तर दिलं आणि त्याच्यातून एक पण माणूस आज निवडून नाही आला. तर हे जे उत्तर आहे जनतेने दिलेलं आहे.